हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर फ्रेंड्स, आपण फोर्थ चॅप्टर लिनियर इक्वेशन हा स्टार्ट केला होता. ओके, मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टचा. तर त्यात आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे लेक्चर नंबर फर्स्ट होतं त्यात आपण गॉस एलिमिनेशन मेथड म्हणजे काय हे आपण बघितलं होतं. त्याच्यावरती काही बेस्ट एक्झाम्पल देखील बघितलं होतं. ओके, आता आपण हे लेक्चर नंबर सेकंड स्टार्ट करत आहोत. ओके, लेट स्टार्ट नाव. तर बघा, प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी एक एक्झाम्पल घेतलं होतं. आता आपण अजून एक्झाम्पल्स स्टार्टिंग करणार आहोत या लेक्चर मध्ये देखील. ओके, पूर्ण एक्झाम्पल घेणार आहोत या लेक्चर मध्ये. तर बघा, जे प्रिव्हियस लेक्चर होतं त्यात आपण कोणते एक्झाम्पल बघितले होते एक लक्षात घ्या. त्यात काही टाईप्स म्हणजे लिनियर इक्वेशन मध्ये, लिनियर इक्वेशन सिस्टीम मध्ये दोन टाईप पडायचे सिस्टीमचे. जे की मध्ये पहिले म्हणजे कन्सिस्टंट सिस्टीम. म्हणजे काय, त्या सिस्टीम मध्ये तुमच्या जे लिनियर इक्वेशन असतील त्यांचे युनिक सोल्युशन किंवा इन्फिनिटली मेनी सोल्युशन येत असतील तर त्याला तुम्ही कन्सिस्टंट सिस्टीम असं म्हणायचे. आणि इनकन्सिस्टंट सिस्टीम म्हणजे काय, त्या सिस्टीम मध्ये जर काही नो सोल्युशन जर येत असेल तर त्याला तुम्ही इनकन्सिस्टंट सिस्टीम असं म्हणायचे. ओके, त्यावरती बेस्ड आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं जे की कशावरती बेस्ड होतं, युनिक सोल्युशन वरती. ओके, आपण बघितलं होतं प्रिव्हियस लेक्चर मध्ये. आता आपण बघणार आहोत इन्फिनिटली मेनी सोल्युशन्स आणि नो सोल्युशन या दोन टॉपिक्स वरती बेस्ड आता आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत, दोन एक्झाम्पल्स. ओके, लेट स्टार्ट ना. तर बघा, आपल्या समोर एक एक्झाम्पल आहे. ते इक्वेशन आहेत x2 प्लस 4x3 इज इक्वल टू -5. सेकंड इक्वेशन आहे x1 प्लस 3x2 प्लस 5x3 इज इक्वल टू -2. आणि थर्ड इक्वेशन आहे 3x1 प्लस 7x2 प्लस 7x3 इज इक्वल टू 6. ओके, तर बघा, पहिल्यांदा जेव्हा लिनियर सिस्टीम सॉल्व्ह करतो, फर्स्ट पॉइंट वी हॅव टू राईट द सिस्टीम इन मॅट्रिक्स फॉर्म. ओके, दिस वॉज आवर फर्स्ट स्टेप. तर आता आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं लिहिणार बघा. फर्स्ट इक्वेशन मध्ये x1 नाहीच आहे म्हणजे त्याच्याऐवजी आपण 0 घेणार आहोत. ओके, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहित असताना x2 च्या समोर काहीच नाही याचा अर्थ तो 1 आहे. ओके, आणि x3 च्या पुढे तुमचा कोएफिशियंट काय तुमचा 4 आहे. एक लक्षात घ्या, प्रिव्हियस लेक्चर मध्ये पूर्ण बेसिक पॉइंट्स क्लिअर केले होते. ओके, तर तुम्ही जर ते लेक्चर बघितलं नसेल तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही लेक्चर नंबर 1 बघा म्हणजे जेणेकरून तुमचं बेसिक क्लिअर होईल. ओके, तर बघा, त्यानंतर जो तुमचा हा जो मॅट्रिक्स आहे गिवन, ही जे लेजर पॉइंटर ठेवले तो मॅट्रिक्स ए आहे जो की कोएफिशियंटचा मॅट्रिक्स आहे. आणि x1 x2 x3 हा जो मॅट्रिक्स आहे हा तुमचा व्हेरिएबलचा मॅट्रिक्स आहे. आणि -5 -2 आणि +6 हा जो मॅट्रिक्स आहे हा तुमचा कॉन्स्टंटचा मॅट्रिक्स आहे. ओके, मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट. तर मग बघा, जसं की तुम्हाला सांगितलं, आता x3 च्या पुढे 4 आहे म्हणून तुम्ही 4 घेतला. त्यानंतर x1 च्या पुढे काहीच नाही म्हणजे 1 आहे. 3x2 आहे म्हणजे x2 च्या पुढे तुमचा 3 आहे, हा कोएफिशियंट आहे 3. आणि इथे 5 आणि ऍज इट इज पुढच्या इक्वेशन मध्ये देखील तुम्ही तसं लिहिणार. ओके, आणि त्यानंतर आता बघूयात जो सेकंड मॅट्रिक्स लिहिणार आहोत तो कशाचा आहे, मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल. ओके, तर बघू शकता इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्स काय आलेले आहेत, x1 x2 x3. ओके, तर म्हणून x1 x2 x3 आपण व्हेरिएबल्स घेतले इज इक्वल टू देन दिस युअर मॅट्रिक्स ऑफ व्हॉट कॉन्स्टंट. ओके, मग कॉन्स्टंट टर्म्स कोणते आहेत तुमच्या -5 -2 आणि +6. ओके, तुम्ही घेतले. त्यानंतर कन्सिडर द ऑगमेंटेड मॅट्रिक्स. आपल्याला ऑगमेंटेड मॅट्रिक्स कन्सिडर करायचा म्हणजेच कसं, एक स्क्वेअर ब्रॅकेट्स घ्यायचे, दोन एन्क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट्स घ्यायचे, त्यामध्ये तुम्ही मॅट्रिक्स ए लिहिणार ऍज इट इज आणि त्यानंतर मध्ये तुम्ही रेशो डॉट किंवा तुम्ही डॅश डॅश द्या. ओके, आणि त्याला पॅरलल तुम्ही काय बी मॅट्रिक्स लिहिणार. ओके, तर बघा बघूयात तसं. बघा, हा मॅट्रिक्स ए लिहिला, त्यानंतर मध्ये रेश ओढून तुमचा बी मॅट्रिक्स घेतला म्हणजे काय -5 -2 आणि 6. ओके, त्यानंतर आपली जी सेकंड स्टेप होती की या दोघं मॅट्रिक्सला कशात कन्वर्ट करायचं आपल्याला, म्हणजे मॅट्रिक्स ए ला कशात कन्वर्ट करायचंय, रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. ओके, आणि जेव्हा जेव्हा तुम्ही मॅट्रिक्स ए ला रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट करत आहात त्यावेळी जे ऑपरेशन तुम्ही अप्लाय करा मॅट्रिक्स ए वरती तेच ऑपरेशन तुम्हाला ऍज इट इज बी वरती अप्लाय करायचे. ओके, तर मग स्टार्ट करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल जर तुमचा लिडिंग एलिमेंट काय आहे तुमचा फर्स्ट जो की 0 आहे, पण मात्र नेहमी तो काय असला पाहिजे 1 किंवा मोर दॅन 1 असला पाहिजे. ओके, तो 0 नसला पाहिजे. तर मग आपण काय करूया, आता आपण सेकंड रो मध्ये जो लिडिंग एलिमेंट आहे तो काय आहे तो 1 आहे. ओके, त्याला आपण इंटरचेंज करूयात. R2 इज इंटरचेंज बाय R1. ओके,
ते घेतल्यानंतर म्हणजे काय होईल, R1 R2 च्या जागेवरती जाईल आणि R2 R1 च्या जागेवरती. ओके, त्याच पद्धतीने सेम ऑपरेशन्स बी वरती अप्लाय होईल, म्हणून हा जो -5 आहे तो सेकंड पोझिशनला सेकंड रो मध्ये आणि -2 फर्स्ट रो मध्ये. ओके, त्यानंतर तर मग तुमचा लिडिंग एलिमेंट काय तुमचा 1 आहे. 1 च्या खालचे दोघे एलिमेंट्स 0 बनवायचे आपल्याला. सेकंड रो मधला जो एलिमेंट आहे तो ऑलरेडी 0 आहे. हा जो 3 आहे याला 0 बनवायचे. त्यासाठी आपण कोणतं ऑपरेशन अप्लाय करणार, R3 - 3R1. तर त्यानंतर जो की तुमचा एलिमेंट 0 होतो. ओके, ऍज इट इज तेच ऑपरेशन तुम्ही कशावरती अप्लाय करणार, थर्ड रो मध्ये. पूर्ण थर्ड रो मध्ये हे ऑपरेशन अप्लाय करणार, कोणतं, R3 - 3R1. जसं की तुम्ही आता सॉल्व्ह करू शकता, तुम्हाला मी सोल्युशन दिलेलं आहे समोर. ओके, त्यानंतर हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय मिळालं, मग आउटपुट या पद्धतीने मिळालं. ओके, या ऑपरेशन्स या मॅट्रिक्स वरती अप्लाय केले त्यानंतर तुम्हाला काय मिळालं, आउटपुट या पद्धतीने. ओके, 1 मिनिट, R3 - 3R1 135014. ओके ओके, तर बघा आता हा जो -2 आणि -8 आहे याच्यावरती तुम्ही, ओके सॉरी आता हे ऑपरेशन अप्लाय केलं. तर आता काय बनवायचे, हा जो लिडिंग एलिमेंट सेकंड रो मधला 1 आहे त्याच्या खालचा एलिमेंट 2 आलेला आहे त्याला 0 बनवायचे. त्यासाठी आपण पर्टिक्युलर हे ऑपरेशन अप्लाय करणार आहे की म्हणजे R3 + 2R2. तर ते पूर्ण थर्ड रो मध्ये अप्लाय करणार. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला हे आउटपुट येईल. ओके, सो आता हे आउटपुट आलं तर तुमचा जो मॅट्रिक्स ए आहे तो कशात कन्वर्ट झालेला आहे तुमचा आता, अप्पर ट्रायंग्युलर मध्ये. म्हणजेच तुम्ही का रोल फॉर्म मध्ये कन्वर्ट केले. ओके, त्यानंतर देन वी हॅव टू रिराइट इट इन द सिस्टीम. आता लिनियर इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं आता आपल्याला. बघा कसं लिहिणार, हा जो 1 आहे आता याला कशात इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे ना, तर 1 चा मग व्हेरिएबल काय होता तुमचा, x1, म्हणून x1 लिहिणार. हा जो 3 होता त्याचा व्हेरिएबल काय होता, x2, म्हणून +3x2 + 5x इज इक्वल्स टू ही कॉन्स्टंट टर्म काय तुमची -2. त्यानंतर 0 आहे त्यामुळे इथे काहीच येणार नाही. हा जो 1 आहे त्यामुळे इथे x2 येईल प्लस 4x3 इज इक्वल्स टू -5. आफ्टर दॅट तुम्ही बघू शकता आता जी थर्ड रो आहे ती पूर्णतः 0 झालेली आहे. म्हणजेच काय, 0 इज इक्वल्स टू, हे पॉसिबल असू शकतं का, नाही. सो इट इज नॉट पॉसिबल. देन हे आता इथे आपल्याला सोल्युशन मिळालं आहे का, नाही. तर आपण लिहू शकतो सिस्टीम हॅज नो सोल्युशन. तर बघा आता आपण फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं, जर तुमच्या सिस्टीमला जर सोल्युशन नसेल तर सिस्टीम ही काय असते तुमची, इनकन्सिस्टंट असते. देन सिस्टीम इज इनकन्सिस्टंट सिस्टीम. ओके, जर तुमचा पॉइंट क्लिअर. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल काय, इथे इक्वेशन देण्यात राहिले समोर. ओके, तर त्याला आपण सोल्युशन फाइंड आउट करायचे, तर सॉल्व्ह करायचे. फर्स्ट स्टेप काय होते आपल्याला, राईट द गिवन सिस्टीम इन द मॅट्रिक्स फॉर्म. तर मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कसं लिहिणार, आता तुम्हाला समजलं असेल. हा जो 2 ऍज इट इज घेणार, x2 x1 च्या समोर काय होता, कोएफिशियंट 2 होता त्यामुळे इथे 2 लिहिणार. x2 च्या पुढे कोएफिशियंट आहे 2 म्हणून +2 लिहिणार. x3 च्या पुढे जो कोएफिशियंट आहे तो +2 आहे म्हणून +2 लिहिणार. आणि x1 च्या पुढे कोएफिशियंट काय तुमचा -2 आहे त्यामुळे विथ साइन 2 ला कोणती साइन आहे तुमची, मायनस, म्हणून -2 लिहिणार. आणि ऍज इट इज बाकी एलिमेंट्स देखील तसंच लिहिणार. ओके, आणि त्यानंतर जो तुमचा काय असतो मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल काय, x1 x2 आणि x3 इज इक्वल्स टू मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट काय तुमचा 0 1 आणि -1 येईल. ओके, आफ्टर दॅट कन्सिडर द ऑगमेंटेड मॅट्रिक्स. ऑगमेंटेड मॅट्रिक्स म्हणजे काय, ए मध्ये डॅश घ्यायची आणि बी लिहायचा. म्हणजे ए म्हणजे काय तुमचा, हा ए मॅट्रिक्स येतो, म्हणजे ax इज इक्वल्स टू बी ना, त्याला या मॅट्रिक्सला आपण ए म्हणतो, याला एक्स आणि याला बी म्हणतो, म्हणून ए मॅट्रिक्स लिहिणार आणि त्याला पॅरलल मध्ये बी मॅट्रिक्स लिहिणार. बघा पुढे आता, जसं की बघा इथे घेतलेलं आहे मी काय, ए डॅश बी घेतलेला आहे. ओके, हा ए मॅट्रिक्स लिहिला आणि त्यानंतर इथे हा बी मॅट्रिक्स घेतला. ओके, तर मग ए घेतल्याच्या नंतर डायरेक्टली मी इथे काय घेतलेलं, R1 डिवायडेड बाय 2 घेतलेला आहे. कारण की बघा प्रॉब्लेम काय असतो आपला, जो तुमचा लिडिंग एलिमेंट जो असतो ना, कधी पिव्होट एलिमेंट तो 1 असला तर तुमचे जे खालचे जे बाकीचे एलिमेंट्स असतात त्यांना 0 बनवण्यासाठी मदत होते. म्हणून डायरेक्ट ऑपरेशन घेतलं मी, R1 डिवायडेड बाय 2 घेतलेले. ओके, म्हणजेच
जेणेकरून जो तुमचा लिडिंग एलिमेंट होता 2 तो काय होऊन जाईल तुमचा 1 होईल. ओके, आणि 2 ने पूर्णतः फर्स्ट रो ला डिवाइड करायचे. ओके, ते केल्यानंतर हे तुम्हाला आउटपुट आलं. त्यानंतर 1 च्या खालचे जे एलिमेंट्स आहेत म्हणजे कोणते -2 आणि 8 या दोघांना आपल्याला 0 बनवायचे. ओके, त्यासाठी आपण काय ऑपरेशन यूज करणार, -2 ला जर 0 बनवायचे असेल तर आपण अप्लाय करणार R2 + 2R1 आणि हे ऑपरेशन सेकंड रो मधल्या सर्व एलिमेंटचा ऍप्लिकेबल राहील. आणि हा जो 8 जो एलिमेंट आहे त्याला जर 0 बनवायचे असेल तर आपण R3 - 8R1 हे ऑपरेशन अप्लाय करणार. ओके, आणि ते ऑपरेशन थर्ड रो मधल्या सर्व एलिमेंट्सला ऍप्लिकेबल राहील. ओके, ते केल्यानंतर हे तुम्हाला आउटपुट आलं. त्यानंतर बघू शकता हा जो आता 7 आहे, आता सेकंड जी रो आहे तिचा लिडिंग एलिमेंट काय तुमचा 7 आहे. ओके, तर 7 च्या खालचा एलिमेंट हा जो -7 आहे त्याला तुम्हाला 0 बनवायचे. ओके, त्यासाठी तुम्ही डायरेक्टली काय ऑपरेशन घेऊ शकता, काय R3 + R2 घेऊ शकता, म्हणजे -7 + 7 = 0. पण मात्र तर तुम्हाला जर 1 बनवायची नाही गरज नाही आहे, पण इथे मी घेतलेले. ओके, काय घेतले R2 / 7 म्हणजे जेणेकरून तुमचा जो 7 असेल तो 1 बनून जाईल. ओके, आणि /7 म्हणजे सेकंड रो मधल्या पूर्ण सर्व एलिमेंट्सला 7 ने डिवाइड करावं लागेल. त्यानंतर हे आलं आउटपुट. ओके, तर -7 ला तुम्हाला 0 बनवायचं आहे, त्यासाठी R3 + 7R2 हे ऑपरेशन अप्लाय करावं लागेल, जे की थर्ड रो मधले सर्व एलिमेंट्सला अप्लाय होईल. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे आउटपुट आलं. त्यानंतर बघू शकता तुम्ही तर तुमची जी थर्ड रो आहे का ती पूर्ण 0 आलेली. ओके, म्हणजे जो बी मॅट्रिक्स होता त्याचे एलिमेंट्स त्याचा जो लास्ट एलिमेंट होता, ओके, तो देखील 0 आलेला आहे, म्हणजे इथे पूर्ण 0 आहेत. आपण आता या मॅट्रिक्सला आपण इक्वेशन फॉर्म मध्ये लिहूयात. सर्वात पहिल्यांदा सांगतो मी तुम्हाला आता, राईट इट इन द इक्वेशन फॉर्म. तर बघा, तर इथे काय तुमचा x1 + x2 + x3 = 0. दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. त्यानंतर x1 काहीच नाही आहे, 0 आहे, त्यामुळे तुम्ही काही देणार नाही. अजून 1 आहे म्हणजे काय x2 + 4/7 x3 = 1/7. हा झाला तुमचा इक्वेशन नंबर 2. तर बघा आता ही थोडी जमलिंग होत होती, त्यासाठी मी सिम्पली काय केलं, मल्टिप्लाय द इक्वेशन नंबर 2 बाय 7. 7 ने जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर काय येईल तुमचा 7x2 7 7 कॅन्सल होऊन जाईल. मल्टिप्लाय केला 7 म्हणून 4x3 = 1/7 × 7 म्हणजे काय 7 7 कॅन्सल डायरेक्टली 1 येईल. ओके, म्हणजे हा तुमचा थोडक्यात इक्वेशन नंबर 2 आला. ओके, आफ्टर दॅट तर इक्वेशन नंबर 3 लिहिण्यासाठी इथे पूर्ण काही 0 आहेत. ओके, म्हणून तुम्ही आपण काही लिहू शकत नाही. तर या केस मध्ये काय करावं लागेल, म्हणजे काय इथे काहीच सोल्युशन येत नाही आहे का, नाही असा विषय नाही आहे. ते आपलं प्रिव्हियस एक्झाम्पल होतं, याच्यात आपण पुढे आणखी ट्विस्ट बघू शकता तुम्ही. आता सपोज वेन नंबर ऑफ व्हेरिएबल्स इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ इक्वेशन्स. तर बघू शकता तुम्ही इथे आता एक मिनिट. आता बघा व्हेरिएबल्स किती आहेत टोटल आपल्या इक्वेशन मध्ये, 3 व्हेरिएबल्स आहेत, म्हणजे कोणकोणते x1 x2 x3. आणि इक्वेशन किती बनतायत, फक्त 2 इक्वेशन बनतायत, थर्ड इक्वेशन तयार होत नाही. अशा केस मध्ये काय असतं, वेन द नंबर ऑफ व्हेरिएबल्स आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ इक्वेशन्स देन, म्हणजे आता काय बनवायला करावं लागेल. आता सपोज आता तुम्ही कोणताही व्हेरिएबल आहे का तुम्ही फ्री व्हेरिएबल म्हणू शकता. ओके, तर कसं आता सपोज आता x1 x2 आणि x3 आहेत. ओके, या केस मध्ये x3 ची जी पोझिशन आहे तिथे पूर्ण एलिमेंट्स 0 आहेत. ओके, बघू शकता तुम्ही. तर म्हणून आपण काय म्हणू शकतो, कन्सिडर करू शकतो x3 इज फ्री व्हेरिएबल. काय x3 इज फ्री व्हेरिएबल, म्हणून x3 च्या जागेवरती तुम्ही कोणती व्हॅल्यू पुट करू शकता, म्हणजे कोणताही आपण अल्फाबेट वगैरे काही पुट करू शकतो. म्हणून मी काय घेतला आता इथे x3 = t घेतला. ओके, and t belongs to r means what, real number. Okay, then value of x3 should be belongs to the real number. Okay, after that put x3 = t in equation number 2. आता सपोज इक्वेशन नंबर 2 मध्ये जर आपण x3 ची जी व्हॅल्यू t आलेली आहे ती जर पुट केली तर काय आहे तुमचं इक्वेशन 7x2 प्लस इथे काय होतं 4x3. x3 च्या जागेवरती आपण t जर पुट केला तर काय येतो 4t = 1. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. त्यानंतर 7x2 ॲज इट इज, हा जो 4t आहे ना इथे प्लस आहे, त्यानंतर राईट साइडला गेल्यानंतर तो काय तुमचा -4t, म्हणून 1 - 4t येईल. ओके, आफ्टर दॅट हा जो 7 आहे हा इकडे काय मल्टिप्लाय x2 ला इकडे जात असताना तो काय तुमचा डिवाइड होईल, म्हणून x2 = 1 - 4t / 7. आधी तुमची x2 ची व्हॅल्यू
म्हणजे बघा, put x3 is equals to t and x2 is equals to 1 minus 4t upon 7 in the equation number 1. तर ते पुट केल्यानंतर इक्वेशन नंबर काय आहे तुमचा, x1 प्लस x2 प्लस x3 इज इक्वल्स टू 0. तर मग बघा, x1 ची व्हॅल्यू आपल्याकडे नाही म्हणून ॲज इट इज आपण x1 घेतला, प्लस x2 आहे, x2 ची व्हॅल्यू काय तुमची 1 मायनस 4t अपॉन 7 आणि त्यानंतर प्लस x3. तर x3 ची व्हॅल्यू आहे तुमची t म्हणून t इज इक्वल्स टू 0 घेतला. ओके, तर मग हे एक्झाम्पल सिंपल बनवण्यासाठी आपण काय करू शकतो, सपोज आपण मल्टिप्लाय बाय 7 बोथ साइड्स. ओके, दोन्ही साइडला जर आपण 7 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे हा तुमचा 7 कॅन्सल होऊन जाईल ना, म्हणून 7x1 प्लस 7 इंटू 1 मायनस 4t अपॉन जर 7 घेतला तर 7 7 कॅन्सल होईल म्हणून 1 मायनस 4t येईल आणि प्लस 7 इंटू t 70 इज इक्वल्स टू 0. 0 इंटू 7 म्हणजे 0 येतं, कारण की आपण मल्टिप्लाय बाय 7 ऑन बोथ साइड्स केलं होतं. म्हणजे सिम्प्लिफिकेशन येईल ना तुम्हाला, हे बेसिक आहे. ओके, म्हणजे बघा 7x1 प्लस, आता बघू शकता तुम्ही 1 मायनस 4t प्लस 70 म्हणजे काय तुमचा प्लस 3t, म्हणून 7x1 प्लस 1 प्लस 3t इज इक्वल्स टू 0. 7x1 प्लस 7x1 इज इक्वल्स टू, हा जो प्लस 3t होता तिकडे जात असताना मायनस 3t होईल, प्लस 1 हा तिकडे जाताना मायनस 4 होईल. ओके, आफ्टर दॅट हा जो 7x1 ला जो मल्टिप्लाय आहे तो राईट साइडला जात असताना तो काय आहे तुमचा डिवाइडला जाईल, म्हणून मायनस 3t मायनस 1 डिवाइडेड बाय 7 ही काय तुमची x1 ची व्हॅल्यू आली. ओके, म्हणजे तुम्ही बघू शकता आपल्याकडे x1 ची देखील व्हॅल्यू आहे, x2 ची देखील व्हॅल्यू आणि x3 ची देखील व्हॅल्यू. ओके, देन सोल्युशन सेट इज x1 x2 x3 इज इक्वल्स टू दिस. ओके, तर आता मेन म्हणजे काय आता, तर आता इथे आपण काय म्हणू शकतो, हे जे तुमचं जे गिवन जे सिस्टीम होतं का, आता सपोज आता हा जो काय आलेला आहे प्रत्येक याच्यात टी आलेला आहे. ओके, आता टी ची व्हॅल्यू काही येऊ शकते, टी ची व्हॅल्यू सपोज इन्फिनिटी येऊ शकते, इन्फिनिटी म्हणजे टी ची व्हॅल्यू 1 येऊ शकते, 2 येऊ शकते किंवा इन्फिनिटी पर्यंत कोणताही नंबर येऊ शकतो. ओके, म्हणजे काय, टी ची जेव्हा जेव्हा व्हॅल्यू तुम्ही पुट करणार तेव्हा तेव्हा तुमचा आन्सर बदलत जाईल. ओके, म्हणजेच काय, इन्फिनाइटली काही येऊ शकतो तुमचा आन्सर. सो वी कॅन कॉल हिम द इन्फिनाइटली मेनी सोल्युशन. ओके, म्हणजे इन्फिनाइटली मेनी सोल्युशन येऊ शकता. तर मग हा जो सोल्युशन सेट आहे हा काय तुमचा इनकन्सिस्टंट सिस्टीम आहे. ओके, आलं लक्षात. जसं की बघा इथे थेरी मध्ये बघितलं होतं आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये, इनकन्सिस्टंट सिस्टीम सॉरी कंसिस्टंट सिस्टीम मध्ये तर काय युनिक सोल्युशन किंवा इन्फिनाइटली मेनी सोल्युशन येऊ शकता. तर हे जे एक्झाम्पल होतं तुमचं, तर कशाबद्दल होतं ते इन्फिनाइटली मेनी सोल्युशन. ओके, आणि त्यानंतर बघा आता आपण तिघही पॉइंट्स कव्हर केले आहेत, म्हणजे काय युनिक सोल्युशन, प्रिव्हियस लेक्चर मध्ये एक एक्झाम्पल घेतलं होतं कशाचं युनिक सोल्युशन, सेकंड एक्झाम्पल म्हणजे नो सोल्युशन आणि थर्ड एक्झाम्पल होतं आता आपलं इन्फिनाइटली मेनी सोल्युशनचं. ओके, आफ्टर दॅट आता तुम्हाला मी काही एक्झाम्पल्स होमवर्क साठी देत आहे, जे की तुम्हाला गॉस एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचे. तिघे एक्झाम्पल्स जसं आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्याच पद्धतीने प्रत्येक टाईपचे एक एक एक्झाम्पल आहेत. ओके, तर मी तुम्हाला हे होमवर्क दिलेलं आहे, याचे सोल्युशन्स मी गुगल क्लासरूम मध्ये तुम्हाला अपलोड करून देईल. ओके, तुम्ही प्रयत्न करा, नाही झालं तर मी तुम्हाला सोल्युशन अपलोड करतो. जर तुम्ही गुगल क्लासरूमला जर जॉईन केलं नसेल तर मी कम्युनिटी पोस्ट मध्ये त्याची लिंक दिलेली आहे किंवा ह्याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला लिंक देतो, त्यात तुम्ही जॉईन व्हा आणि तिथे देखील मी कोड दिला असेल तो कोड तिथे पुट करा आणि तुम्ही जॉईन व्हा. ओके, ती तुम्हाला पूर्ण लेक्चरच्या नोट्स अवेलेबल आहेत. ओके, then bye, thanks for watching. If you like this lecture please like, share and subscribe our channel. तुमच्या जर कोणी मित्र असतील त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. ओके, थँक्स फॉर वॉचिंग, बाय.